सकाळी लवकर उठून पहिला टिफिन करायला घेतला. म्हटलं पहिला टिफिन बनवून घेऊया, आणखी मॅडम उठल्या तर मला काय करता येणार नाही. मग मी टिफिन केला आणि भरून ठेवला. मग एका साईडला दूध तापत ठेवलं. टिफिन भरून झाल्यावर म्हटलं चाय करून घेऊया. एका साईडला चाय करून ठेवली, एका साईडला दूध तापवून ठेवलं. मग बाहेर बघते तर काय पप्पाची आणि परीची मस्ती चालू होती. मला म्हटलं राकेश एवढी चपाती भाजी चहा खा, तुला लेट होईल. मग त्यांनी चहा चपाती खाली. मॅडम उठल्या, सोफ्यावर जाऊन झोपल्या. तोपर्यंत पप्पाला टिफिन दिला. पप्पा ऑफिसला जात होता. पप्पाला बाय केलं. तिची एक सवय आहे, जागी असेल तर ती पप्पाला न विसरता लिफ्टपर्यंत सोडायला जातेच आणि बरोबर मलाही घेऊन जाते. मम्मा तू पण चल पप्पाला बाय करायला. मग नंतर पप्पाला बाय केलं. पप्पा गेला. मम्मा मला झोप येते आहे करत होती. म्हटलं चल झोपवते तुला. थोडा वेळ तिला झोपवलं. थोडा वेळ ती झोपली. म्हटलं हा मॅडम झोपल्या आहेत, तोपर्यंत मला बाकीची कामं आवरता येतील. मग मी पटापट झाडू मारून घेतली. म्हटलं पहिली झाडू मारून घेते आणि मग नंतर लादी पुसून घेते पहिली घरातली. मग घरातली लादी पुसली. म्हटलं बाहेरची पण आता लादी पुसते. म्हटलं पहिली झाडू मारून घेऊया. झाडू मारून घेतली. म्हटलं ती पण लादी पुसून घेतली बाहेरची, कारण की ती झोपते तेव्हाच मला हे कामं आवरता येतात. जर एकदा ती उठली तर मला काहीच कामं नाही करायला देत ती. त्यामुळे मला ही कामं ती झोपलेली असते तेव्हाच मी ही सगळी कामं आवरून घेते माझी. मी काल ठाणा स्टेशनला गेलेली तर तिथे ना मला एक अशी शिलाई मशीन भेटली. म्हटलं चल काहीतरी फाटलेलं वगैरे असेल छोटं मोठं तर आपल्याला शिवता येईल. स्टॅपलर शिलाई मशीन आहे. घेतली पण ती फॉल्ट निघाली आणि माझा नवरा बोलत होता नको घेऊ गौरी, ती फॉल्ट येते. पण मी माझी शांतपत्ती केली आणि घेतली ती मशीन, पण ती फॉल्टी निघाली. मग म्हटलं मॅडम झोपल्या तशा, म्हटलं किचन वगैरे साफ करून ठेवूया. किचन चांगलं धुवून वगैरे घेतलं आणि नंतर जी काही भांडी होती ती आवरून घेतली. म्हटलं भांडी धुवून घेते, कारण की तिला मग उठली की मग तिच्यासोबत बसावं लागेल, तिला भरवावं लागेल. मग नंतर बाकीची माझी उरलेली कामं करू शकते मी. मग मी जे काही होती ती कामं भांडी ती धुवून घेतली पटापट. ती धुवून झाल्यानंतर म्हटलं थोडासा शिरा बनवून घेते, कारण मॅडमना भूक लागेल म्हणून आधी म्हटलं ही भांडी आहेत ती आवरून घेते, त्यानंतर शिरा. कारण की जर किचनमध्ये क्लीन नसेल तर मग बाकीची कामं करायला बरी वाटतात. मग एकत्र भांडी पडली की मग ती धुवायला पण खूप कंटाळा येतो. म्हणून मी जी पहिली भांडी घासून घेतली. मग शिरा बनवला. तिला भूक लागेल. मग जर तिने चपाती भाजी नाहीच खाल्ली तर तिला थोडासा शिरा तरी भरेल. नाही तर ऑप्शनला मी दूध ठेवलं होतं, पण ते दुधाने काय पोट भरणार नाही. ह्या हिशोबाने मी त्याच्यावरती शिरा बनवून घेतला. झटपट शिरा झाला. म्हटलं मध्ये तिला जाऊन बघत होती ती झोपली आहे की नाही ते बघितलं आणि एकासाठी ते शिरा बनवून घेतला. आणि शिरा राकेशला खूप आवडतो म्हणून त्याला थोडासा मी ठेवूनच देते. जेव्हा पण शिरा करते तेव्हा थोडासा शिरा जास्तच बनवला आणि तो शिरा बनवून ठेवला. त्यात शिरा बनवून झाला थोडा वेळ बसली तर मॅडम उठल्या आणि मॅडम म्हणतात मम्मा माझ्या नाकात कॉक्रोच गेलं. म्हटलं म्हणून मोबाईल जास्त बघायचा नसतो, मग नाकात कॉक्रोच जातो असं सांगून तिला वेडं बनवलं. आणि नंतर तिला बोलली चल आता ब्रश करून घे, तुला भूक लागली असेल, चपाती भाजी खाऊया. मग आपण आणखी मी पहिली ब्रश झाला चपाती भाजी भरवते, कारण की ती पुन्हा सगळीकडे तोंड बिन बरबडतं, म्हणून मग नंतर तिला आंघोळ घालते असं करते. मग तिला ब्रश तिने केला माझ्यासोबत, पण तिच्यासोबत ब्रश करताना मलाही ब्रश करावा लागतो, कारण मॅडम नाहीतर करायला बघत नाही. मध्येच बाबांची स्टाईल मारत होती, बाबा असे करतात मला सांगत होती. असं करून तिने ब्रश केला. एकदा ब्रश झाला मग तिला चपाती भाजी भरवायला घेतली. थोडासा मध्ये शिराही भरवला, तो तिला आवडला. तिला सांगितलं मला पण बाबू ताण लागले, मला आण पाणी. मग तिने मला माझ्यासाठी पण पाणी आणून दिलं. असं करता नंतर ती बोलते माझ्या पण बाबूला भूक लागली आहे मम्मा. मग ती स्वतःच्या बाबूला भरवत होती. मग आणि मधीच स्वतः त्यातलं खात होती, असंही ती करत होती.
आणि नंतर ती थोडा वेळ झोपली. मग नंतर जे मैत्रिणी आल्या, खेळली थोडा वेळ तिच्यासोबत आणि तोपर्यंत मी जेवण बनवलं. असा होता आजचा हा दिवस.